मी स्वतः 3,000 केळी लावलेली आहे आणि आता जवळजवळ 2-2.5 केळी तर पूर्णपणे गेलेले आहेत. आता काही त्याच्यात होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पूर्ण उदरनिर्वाह त्या केळीवरतीच आहे आणि सगळं होतेच होतं जाऊन गेलं आहे. म्हणजे काय आता 2 महिन्यात त्याचं उत्पन्न येणार होतं. वर्षाकाठी आम्हाला 5-6 लाख 7 लाख 8 लाख 10 पर्यंत आम्ही जातो. पण आता हे काय घातलेला खर्च पण मिळणार नाही. मग काय करायचं? सगळं हे झालेलं आहे. मी स्वतः 3,000 केळी लावलेली आहे आणि आता जवळजवळ 2-2.5 केळी तर पूर्णपणे गेलेले आहेत. आता काही त्याच्यात होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पूर्ण उदरनिर्वाह त्या केळीवरतीच आहे आणि सगळं होतेच होतं जाऊन गेलं आहे. म्हणजे काय आता 2 महिन्यात त्याचं उत्पन्न येणार होतं. वर्षाकाठी आम्हाला 5-6 लाख 7 लाख 8 लाख 10 पर्यंत आम्ही जातो. पण आता हे काय घातलेला खर्च पण मिळणार नाही. मग काय करायचं? सगळं हे झालेलं आहे. ही उद्विग्नता आणि अश्रू आहेत ते सिंधुदुर्गातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे. गारपिटीने शेतकरी कोलमडून पडलेला आहे. वर्षाकाठी 10 लाखांचं येणारं उत्पन्न गारपिटीमुळे अक्षरशः वाहून गेलेलं आहे. आता कुटुंबाचं पोट भरायचं तरी कसं आणि जगायचं तरी कसं असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय. म्हणूनच त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत. एकीकडे उष्णतेची लाट असताना दुसरीकडे कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. ग्रामीण भाग असलेल्या घोडगे गावाला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. या गावामध्ये केळीच्या बागा भुईसपाट झालेल्या आहेत. सिंधुदुर्गामध्ये गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झालेल्या आहे. वर्षाकाठी जिथे मोठं उत्पन्न मिळतं तिथं केलेला खर्च सुद्धा निघणं मुश्किल झालंय. आता 3,000 केळी लावलेली आहे आणि आता जवळजवळ 2-2.5 केळी तर पूर्णपणे गेलेले आहेत. आता काही त्याच्यात होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पूर्ण उदरनिर्वाह त्या केळीवरतीच आहे आणि सगळं होतेच होतं जाऊन गेलं आहे. म्हणजे काय आता 2 महिन्यात त्याचं उत्पन्न येणार होतं. वर्षाकाठी आम्हाला 5-6 लाख 7 लाख 8 लाख 10 पर्यंत आम्ही जातो. पण आता हे काय घातलेला खर्च पण मिळणार नाही. मग काय करायचं? सगळं हे झालेलं आहे. दरम्यान थेट नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी. पाहूयात. मी आता उभा आहे तो दोडामार्गातील घोडगे गावात उभा आहे आणि आता तुम्ही इथे माझ्या पाठीमागे बघू शकता. इथे काल चक्रीवादळ झालं आणि या चक्रीवादळामध्ये ज्या केळीच्या बागा आहेत त्या पूर्णपणे नष्ट झाल्या. इथे बघू शकता पाठीमागे संपूर्ण ज्या बागा आहेत त्या जमीनदोस्त झालेल्या पाहायला मिळत आहेत. एकीकडे आपण बघितलं तर दोडामार्ग तालुक्याला हत्तींचा जो उपद्रव आहे तो कायम स्वरूपी असतो आणि आता अस्मानी संकट या शेतकऱ्यांवर उभं राहायला आपण बघतोय. किती तुमचं नुकसान झालं आणि काय नेमकं परिस्थिती आली होती काल? 2,000 केळी नुकसान झाले आहे आपलं. आणि कर्ज काढून केलं होतं हे. आणि कर्ज काढून केल्यानंतर आता या सगळं नुकसान झालं आणि आता करूच काय. साधारण 4च्या सुमारास वादळ आलं. ते 1 तास 5:30 पर्यंत वादळ होतं आणि ते असं मी कधी बघितलं नव्हतं. पावसात पण एवढे पाऊस झाले 20-25 वर्षात कधी एवढं नुकसान झालं नव्हतं केळींचं. पण ह्या वर्षी हे अचानक मोठं वादळ होतं. मग गारा वगैरे पडल्या आणि शेतकऱ्यांचं भरून न येणारं नुकसान झालेलं आहे. आणि त्यांना ते लोन काढून वगैरे हे करतात, शेती करतात. मी पण शेतकरी आहे. गवारेडे आमच्या इकडे नुकसान करतात, हत्ती करतात आणि हे वादळाचं त्याच्यामुळे आम्हाला न भरून येणारे नुकसान आहे. त्याच्यामुळे शासनाने जे घोडगे गावावर काही लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे अशी मी विनंती करतो. साधारण 45,000पेक्षा जास्त केळीची झाडं हे एकट्या घोडगे गावामध्ये जमीनदोस्त झालेली आहेत. खरं तर कधीही भरून न येणारे हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आजच्या घडी मी शासनाला एवढीच विनंती करतो, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आणि त्याच्यातली 50% रक्कम ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा, जेणेकरून तो शेतकरी पुन्हा आपली शेती उभी करू शकतो. विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, दोडामार्ग, सिंधुदुर्ग. तर या आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं आपण पाहतोय. राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्या आता आपण पाहूयात वेगवान स्वरूपात.
राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट दिसून येतोय, कारण राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांना वार्षिक योजनेचा हप्ता फक्त 60% निधीच मिळालेला आहे. विविध योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्यातल्या सूत्रांनी दिलेली आहे. महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. दरम्यान कोर्ट नक्की काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावलंय. एकीकडे कडक उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झालेत, तर मुंबईकरांचा पाणीसाठा कडक उन्हामुळे अर्ध्यावर आलेला आहे, कारण उन्हामुळे आता तलावांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन होतंय. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलेलं आहे. कॉपीमुक्तीचा धुळे पॅटर्न आता राज्यभरामध्ये राबवण्यात येणार आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हा निर्णय घेतलेला आहे. झूमद्वारे परीक्षा केंद्रावरच्या वर्गांवर लक्ष ठेवलं जात आहे. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतला हा कॉपीमुक्त पॅटर्न प्रभावी ठरताना दिसतोय. छत्रपती संभाजीनगरात 10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रांवर चक्क खासगी क्लासचे शिक्षक सुपरवायझर म्हणून काम करतात. हे शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचं काम करत असल्याचं वास्तवही समोर आलेलं आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये कोचिंग क्लासेसचे 9 तर खासगी इंग्रजी शाळांचे 2 शिक्षक सापडलेत. घणसोलीच्या चोराला उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. या चोराने 3ऱ्या मजल्यावर घरामध्ये खिडकी वाटे प्रवेश करून चोरी केली. त्याच्याकडनं चोरी केलेली अंगठी पोलिसांनी हस्तगत केली आहे. विकी कौशलचा छावा चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. आता छावाने तान्हाजीलाही मागे टाकलेले आहे. 281 कोटींची कमाई करत छावा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार रेकॉर्ड्स मोडतोय. मुंबईच्या विषारी हवेमुळे कॅन्सरचा धोका वर्तवला जातोय. दिल्लीनंतर आता वायू प्रदूषणाने मुंबईमध्ये कहर झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या डॉक्टर्सने दिलेली आहे. सायन, चेंबूर, माझगाव, गोरेगाव, malaड, बोरिवली, दहिसरमधली हवा दिवसेंदिवस विषारी बनत चालली आहे. राज्यातली थंड हवेची ठिकाणंही आता उन्हाने तापलेली आहेत. माथेरानचा पारा 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय, तर महाबळेश्वरमध्ये तापमान 31 अंशांवर गेलेले. राज्यामध्ये सर्वाधिक तापमान नंदुरबारमध्ये नोंदवण्यात आलं. सर्वात वेगवान 9000 धावा करत रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला मागे टाकलेले. टॉप 5 ओपनर म्हणून रचला त्याने विक्रम. रोहित विराटच्या खेळीनं भारताला मोठा विजय मिळालेला आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर देशवासियांनी आनंद साजरा केला. पुण्यातल्या FC रस्त्यावर उतरत जोरदार जल्लोष करण्यात आला. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये नाशिककरांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली. या निमित्ताने भारत माता की जय म्हणत नाशिककरांकडून रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. टीम इंडियाच्या विजयानंतर नागपूरच्या रस्त्यावर जल्लोष करण्यात आला. रस्त्यावर उतरत हातात भारताचा झेंडा घेत देशवासियांनी आनंद साजरा केला. बातम्यांच्या वेगवान आढाव्यानंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातली. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केले आणि या आरोपांनंतर आता राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. मात्र याच नीलम गोऱ्हेंवर टीका करताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचीही जीभ घसरली आहे. नीलम गोऱ्हे या विश्वासघातकी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवालही राऊतांनी गोऱ्हेंना केलाय. दरम्यान या आरोपांनंतर आपल्यावर हक्कभंग आणून दाखवा असं चॅलेंज सुद्धा संजय राऊतांनी गोऱ्हेंना दिलंय. निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम. तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो,
अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो. आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत. सगळे ईडी झालं, सीबीआय झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर संसदेचे. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्यास आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. तर विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडनं पैसे घेतले पण मला उमेदवारी दिली नाही अशी खंत नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी बोलून दाखवलेली आहे. मी सगळी सांगितले आणि ताईंना माहिती पण होती, कारण मी 43 वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय. तर त्यावेळेस ताईंना सगळं सांगितल्यानंतर ताईंनी सांगितलं तिकिटाचं करता इतके पैसे मला द्यावा लागेल. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे, आज देते उद्या देते असं करत गेले. मी संदेश फुले आणि राजेंद्र शे आम्ही तिघही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली आणि काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली. नाही, पैसे दिले मी तिला. किती दिले ते त्यांनाही माहिती आणि मलाही माहिती. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. उन्हाळ्याची चाहूल लागताच छत्रपती संभाजीनगरात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. अनेक वसाहतींमध्ये टँकरच्या फेऱ्या 350 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. खासगी टँकरच्या फेऱ्यांची संख्या 900 पेक्षा जास्त होते. दरम्यान टँकरच्या पाण्यासाठी पालिकेला लाखोंचा खर्च करावा लागतोय. नाशिकच्या आटगाव शिवारामध्ये असलेल्या टाकेकर शिक्षा संकुलामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या आढळलेल्या आहेत. मेस चालकावर कॉलेज प्रशासकाकडून कारवाई अद्याप झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी मात्र संताप व्यक्त केलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलाय. जळगाव जामोदच्या 8.5 वर्षाच्या बालकाला जीबीएसची लागण झाली आहे. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वणी नाशिक रस्त्यावर भरधाव 4 चाकीने 4 मोटरसायकलला धडक दिल्यानं अपघात झालेला आहे. 2 महिलांसह 4 मोटरसायकल गंभीर जखमी झालेत. तर खासगी वाहनामध्ये नियमबाह्य महाराष्ट्र शासन बोर्ड लावलेला कार चालक मद्यधुंद अवस्थेत सापडल्यावर स्थानिकांनी त्याला चांगला चोप दिलाय. जळगावात पुरातन महादेव मंदिरामध्ये चोरी झाली आहे. महादेवाच्या पिंडीवरील नाग, सोन्याचा पत्रा यासह त्रिशूलाची चोरी करण्यात आली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी भडगाव पोलीस करतायत. सांगलीच्या सरकारी घाटावर पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या केलेली आहे. पती पत्नी वेगळे राहत होते. रात्री घाटावर ते बोलायला आले असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. वादानंतर पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. पुण्याच्या नारायणगाव बाजारामध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव मिळतोय. 2 महिन्यांपूर्वी टोमॅटोला 500 ते 600 रुपयांचा बाजारभाव मिळत होता. आता हेच दर 150 ते 200 रुपयांपर्यंत खाली कोसळलेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा टोमॅटो तोडणीचा आणि वाहतुकीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. यंदाच्या उन्हाळी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आलाय. जिल्ह्यातील ज्वारीची 450 हेक्टरपर्यंत लागवड झालेली आहे. दुसरीकडे भुईमुग पिकाची लागवड 600 हेक्टरपर्यंत झाल्याने या पिकाची लागवड घटली आहे. नाथसाहेबाचं चांग भलं, सवाई सर्जाचं चांग भलं असा जयघोष करत आणि रंगाची शिंपण करत वीर यात्रेची सांगता झालेली आहे. पुरंदर तालुक्यातल्या वीर इथं श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीची यात्रा भरते. ही यात्रा गेल्या 13 दिवसांपासून सुरू होती. काल दुपारी देवाच्या अंगावर रंगाचं शिंपण करण्यात आलं आणि त्यानंतर तेच रंग भाविक भक्तांच्या अंगावर उधळण्यात आले. या रंगांच्या उधळणीला मारामारी असंही म्हटलं जातं. वीर इथल्या या यात्रेमध्ये हजारो संख्येने भाविक सहभागी झाल्याचं चित्र दिसलं.
महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भातले एक महत्त्वाचे अपडेट समोर येते। दरम्यान उद्या या सर्व निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण ओबीसी आरक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून या प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली नाही। आता सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी उद्याची तारीख निश्चित केलेली आहे। तेव्हा उद्या सुप्रीम कोर्टामध्ये नक्की काय युक्तिवाद होतो आणि कोर्ट नक्की काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे। पालिका निवडणुकांसाठी उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। दरम्यान गेल्या वेळेसही सुनावणी झाली होती आणि तारीख पुढे ढकलण्यात आली होती। आता उद्या काय सुनावणी होते याकडे सर्वांचं लक्ष आहे। दिव्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी आलेल्या मनपा अधिकाऱ्यांचा ताफा आता स्थानिकांनी अडवलेला आहे। अनंत पार्कवर कारवाईसाठी मनपा अधिकारी आले होते। यावेळी स्थानिकांनी आक्रमक होत त्यांचा ताफा अडवला। तर दुसरीकडे इमारतींवर पालिकेने कारवाई करू नये, आम्हाला आमचं म्हणणं मांडण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी स्थानिक करतायत। यावेळी स्थानिकांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन केलेले। अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई करण्यासाठी महापालिकेचं पथक आलं होतं, मात्र महापालिकेच्या पथकाला स्थानिकांनी तिथेच अडवलेलं आहे। आम्हाला आमचं म्हणणं मांडण्यासाठी वेळ द्या अशी मागणी स्थानिकांकडून होतीये। दरम्यान आता महापालिका या संदर्भात नक्की काय भूमिका घेणार, वेळ मिळणार का, तोडक कारवाई पुढे ढकलली जाणार का, की यावरून आणखीन काही मार्ग यामध्ये उपलब्ध होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दिवाळीतली दृश्य आपण बघतोय। हजारो नागरिकांनी पालिका कर्मचाऱ्यांना घेराव घातलेला आहे। आता नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मुंबईच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नीलम गोऱ्हे यांनी काल साहित्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती। पदांसाठी 2 मर्सिडीज घेतात अशी टीका नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आली आणि त्यानंतर ठाकरे गट सुद्धा आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। ठिकठिकाणी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलनं केलेली आहेत। यासोबतच राऊतांनी सुद्धा नीलम गोऱ्हे यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे। त्यानंतर आता नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलं ज्याच्यामुळे इतका वाद निर्माण झालेला आहे आणि गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचा तिळपापड नक्की का झालाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। ठाकरेंकडे 2 मर्सिडीजवर 1 पद, नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक आरोप, गोऱ्हेंच्या टीकेवर राऊत भडकले। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। ऐकलं, दिल्लीत रंगलेल्या साहित्यिकांच्या मेळ्यात नीलम गोऱ्हेंनी थेट ठाकरेंच्या कार्यशैलीवरच टीका केली। 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद असा खळबळजनक आरोप गोऱ्हेंनी केलाय। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली, अवनती होत गेली। गोऱ्हेंच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले। ठाकरेंनी मात्र गैरगुजरे लोकांवर प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगत गोऱ्हेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय। तर राऊतांनी मात्र गोऱ्हेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा, जाऊ दे। हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, ते तसंच राहू। त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केले। त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी। यावर आमदारकी आणि उपसभापती पदासाठी राऊतच मध्यस्थी असायचे, त्यामुळे काही देवाणघेवाण केली की नाही हे राऊतांनाच माहीत असं स्पष्टीकरण नीलम गोऱ्हेंनी दिलंय। माझ्या प्रत्येक तिकिटाच्या वेळेला उद्धव साहेबांनी जेव्हा तिकीट दिलं, त्याच्या आधी बाळासाहेबांनी दिलं,
पण त्या कामाच्या मध्ये संजय राऊतांच्या मान्यतेनेच तिकीट दिलं होतं. त्यामुळे मी कुठलं देवाणघेवाण केली नाही त्याची त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या माहितीच्या आधाराने ते बोललेले आहे. मर्सिडीज कोणी दिल्या आणि काय दिल्या ते संजय राऊतांनाही माहिती आहे. त्या विषयाला पलाटणी द्यायची आहे म्हणून ते असं बोलतात. गोऱ्हेंच्या वक्तव्यामुळे साहित्य संमेलनात राजकीय आखाडा रंगल्यानं सरहद संस्थेचे संजय नहार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला हे माहीत नव्हतं काय झालंय ते, पण जेव्हा आम्ही पाहिलं आणि मला संजय राऊत यांचा आता फोन आला, त्यांचं म्हणणं होतं की आमच्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही निमंत्रित न करता जर अशा भूमिका मांडल्या जात असतील या व्यासपीठावर तर ते योग्य नाही आहे आणि मलाही तसं वाटतं की ते योग्य नाहीच. मराठीच्या उन्नतीसाठी चर्चा होण्याऐवजी साहित्य संमेलनात राजकीय आखाडा रंगल्याचं चित्र आहे. त्यामुळे या रंगलेल्या राजकीय आखाड्यावरून महत्वाची चर्चा पुन्हा मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाकडे वळणार का याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.